आम्ही गेंड्याच्या कातडीचे आहोत हे दाखवून देण्याचेच केंद्र सरकारला आवश्यकता नाही. शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांची राम मंदिर चोरी आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका. राम मंदिरातील चोरी आणि सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणाकडे न पाहणं म्हणजे एवढे गेंड्याच्या कातडीचे आम्ही आहोत हे दाखवून देण्याचं केंद्र सरकारला आवश्यकता नाही असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राम मंदिरातील चोरी प्रकरणी खरं तर केंद्र सरकारने जबाबदारी घेऊन संबंधित लोकांवर कारवाया केल्या पाहिजेत, मात्र अद्याप तरी कुठलीही कारवाई होते असे आम्हाला वाटत नाही. आज सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले आहेत, पण केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्यांनी तिकडे न जावं, केंद्रातील कुठल्याही मंत्र्यांनी त्याची दखल न घ्यावी. एवढे गेंड्याच्या कातडीचे सरकार आम्ही आहोत हे दाखवून देण्याची त्यांना आवश्यकता नाही आहे असं रोहित पाटील यांनी म्हटले. भविष्यातल्या पुढच्या पिढीच्या हिताचा निर्णय हे सरकार घेईल असं आम्हाला अपेक्षित आहे. कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर देखील आज हे सरकार अपयशी ठरलेलं आहे असं आमदार रोहित पाटील यांनी म्हटलेलं आहे. खरं तर जबाबदारी घ्यायला पाहिजे. त्यांनी जबाबदारी घेऊन संबंधित लोकांवरती कारवाया केल्या पाहिजेत. अद्याप तरी कुठली कारवाई होते असं आम्हाला वाटत नाही. आज बरेचसे प्रमुख प्रश्न आहेत. आज सोनम वांगचुक जी तिथं उपोषणाला बसलेल्या आहेत, ते जो विषय घेऊन बसलेले आहेत, येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील असा विषय घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत. पण केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्याने तिकडे न जावं, केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्याने त्याची दखल न घ्यावी, इतपत गेंड्याच्या कातडीचं सरकार आम्ही आहे हे दाखवून देण्याची त्यांनी आवश्यकता नाही. भविष्यातल्या पिढीच्या हिताचा निर्णय हे सरकार घेईल असं आम्हाला अपेक्षित आहे. परीक्षा असो, राम मंदिरातली चोरी असो किंवा परीक्षा असेल, राम मंदिर, सर्वच पातळीवरती केंद्र सरकार असेल, कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवरती देखील आज हे सरकार अपयशी ठरलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असं दिसतंय का? एकूण केंद्र शासनाने त्यांचे कुठले प्रतिनिधी तिथं पाठवलेले आहेत असं कानावर नाही. किंबहुना तिथं येणाऱ्या काही तरुणांकडून कळतंय की जास्तीत जास्त लोक तिथं कसे पोचणार नाहीत याचीच काळजी जर तिथलं प्रशासन घेत असेल तर भविष्यासाठी लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी जे काय आवश्यक आहे तसं पोषक वातावरण आपण तयार करत नाहीये असे एकूण आजच्या या चित्रातून दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.